तुमच्या रक्ताचं पाणी करून आयुष्याची पुंजी साठवून तुम्ही एक स्वप्नातलं घर उभं करता. त्या घराच्या भिंतीवर, त्या विटांवर तुमच्या कष्टाचा घाम असतो. पण विचार करा, त्याच घरात तुम्ही कोणाला तरी विश्वासाने राहायला दिलं आणि काही वर्षानंतर तोच माणूस तुमच्यासमोर उभा राहून छाती ठोकपणे सांगतोय की हे घर आता तुमचं नाही, माझं झालंय. ऐकायलाही किती भयानक वाटतं ना? पण सध्या ही चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. कोणी म्हणतंय 10 वर्ष राहिलं की घर भाडेकरूचं होतं. कोणी म्हणतं 12 वर्ष झाली की मालकाला घराबाहेर काढता येतं. या गोष्टीत तथ्य किती? की ही फक्त एक अफवा आहे? हा प्रश्न आज प्रत्येक घर मालकाच्या उरात धडकी भरतोय. पण घाबरू नका, कारण सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे. नक्की कायदा काय सांगतो आणि भाडेकरू कधीच मालक होऊ नये यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहत आहात या बोलूया. विषय थोडा सिरियस आहे, कारण तो थेट तुमच्या प्रॉपर्टीशी जोडलेला आहे. सगळ्यात आधी तो गैरसमज दूर करूया जो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर सर्वात जास्त फिरतोय. 10-12 वर्ष एकाच ठिकाणी राहिला तर घर भाडेकरूचं होतं का? कायद्याच्या भाषेत याचं उत्तर आहे अजिबात नाही. पण मग हा आकडा आला कुठून? खरं तर लोक लिमिटेशन ॲक्ट 1963चा चुकीचा अर्थ लावतात. या कायद्यात प्रतिकूल ताबा म्हणजेच ॲडव्हर्स पोझेशनचा उल्लेख आहे. याचा अर्थ जर एखादी व्यक्ती एखाद्या जागेवर 12 वर्षापासून जबरदस्तीने बेकायदेशीरपणे आणि मालकाच्या विरोधात राहत असेल तर ती व्यक्ती मालकी हक्क सांगू शकते. पण इथे एक मोठी मेक आहे. भाडेकरू हा बेकायदेशीर राहत नाही, तो मालकाच्या परवानगीने आणि भाडे देऊन राहतो. जोपर्यंत तुम्ही भाडं देता तोपर्यंत तुमचा ताबा हा परवानगीचा असतो आणि कायद्याने हे स्पष्ट केले की परवानगीने राहणारा माणूस 100 वर्ष जरी राहिला तरी तो मालक होऊ शकत नाही. अलीकडच्या काही वर्षात, विशेषतः 2024 मधील काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने घर मालकांना मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने भारतीय पुरावा कायदा कलम 116चा आधार घेतला आहे. याला कायद्यात डॉक्ट्रिन ऑफ एस्टोपिल म्हणतात. सोप्या भाषेत याचा अर्थ असा, जर तुम्ही एकदा हे मान्य करून घरात प्रवेश केला की मी भाडेकरू आहे आणि समोरचा मालक आहे, तर त्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीही त्या मालकाच्या हक्काला चॅलेंज करू शकत नाही. म्हणजेच तुम्ही 50 वर्ष भाडं दिलं असेल तरीही तुम्ही दर महिन्याला हेच कबूल करत असता की मी मालक नाही आहे. त्यामुळे भाडेकरूने मालकी हक्क सांगणं हा शब्द लबाडीचा प्रकार ठरतो आणि कोर्ट अशा लबाडीला थारा देत नाही. आता वळूया आपल्या महाराष्ट्राकडे. मुंबई, पुणे, नाशिक असो की नागपूर, आपल्याकडे महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 लागू आहे आणि यातली सर्वात पॉवरफुल गोष्ट म्हणजे लिव्ह अँड लायसन्स करार. जुने पगडी पद्धतीचे करार किंवा टेनन्सी ॲक्ट आता इतिहास जमा होत आहेत. आजकाल 11 महिन्यांचा लिव्ह अँड लायसन्स करार करणं हे घर मालकांसाठी ब्रह्मास्त्रासारखं आहे. कारण या कायद्याच्या कलम 24 नुसार मालकाला प्रचंड संरक्षण मिळतं. जर कराराची मुदत संपली आणि भाडेकरू घर खाली करत नसेल तर तुम्हाला दिवाणी न्यायालयात जाऊन वर्षानुवर्षे खटला लढायची गरज नाही. तुम्ही थेट सक्षम प्राधिकारीकडे दाद मागू शकता. तिथे निकाल खूप फास्ट लागतो आणि करार संपल्यावरही जर भाडेकरू जबरदस्तीने राहत असेल तर त्याला शिक्षा म्हणून दुप्पट भाडं द्यावं लागतं. पण मित्रांनो, कायदा मालकाच्या बाजूने असला तरी फसवणूक टाळायची असेल तर करार करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. पहिली गोष्ट, अरे ओळखीचाच तर आहे, कशाला करार करायचा, ही चूक कधीच करू नका. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या कलम 55 नुसार करार हा लिखित आणि नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड असावाच लागतो. तसं न केल्यास मालकाला 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन. अनेक लोक याला कंटाळा करतात, पण लक्षात ठेवा, जर तुमच्या भाडेकरूने काही काळाबाजार केला किंवा तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा निघाला तर पोलीस सर्वात आधी घर मालकाची कॉलर पकडतात. त्यामुळे भाडेकरू ठेवण्याआधी पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून भविष्यातला डोक्याला ताप वाचेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबलेटिंगचा धोका. करारात हे स्पष्ट लिहा की भाडेकरू तुमच्या परवानगीशिवाय घरात तिसऱ्या कोणालाही राहायला देऊ शकत नाही. बऱ्याचदा असं होतं की मूळ भाडेकरू निघून जातो आणि तिथे दुसराच कोणीतरी कब्जा करून बसतो, ज्याच्याशी तुमचा काहीही करार नसतो. हा एक मोठा ट्रॅप आहे, यापासून सावध राहा. तसंच मेंटेनन्सवरून होणारे वाद टाळण्यासाठी हे आधीच क्लिअर करा, सोसायटीचा मोठा मेंटेनन्स आणि प्रॉपर्टी टॅक्स मालक भरेल, पण घरातली छोटी मोठी दुरुस्ती जसे की नळ गळणे, फ्यूज जाणे आणि साफसफाई हे भाडेकरूला बघावं लागेल. यामुळे रोजची कटकट वाचते. आणि हो, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा आजी माजी सैनिक असाल तर कायद्याने तुम्हाला सुपर पॉवर दिली आहे. तुम्हाला तुमचं घर रिकामं हवं असेल तर तुम्हाला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत नाही. कायद्यातल्या तरतुदीनुसार तुम्ही समरी प्रोसिजरद्वारे अर्ज करू शकता
आणि कोर्ट तुम्हाला तातडीने घर रिकामं करून देतं. हा तुमचा विशेष हक्क आहे, तो नक्की वापरा. थोडक्यात काय तर 10-12 वर्षांनी घर भाडे करूचं होतं ही निव्वळ एक अफवा आहे. जोपर्यंत तुमच्याकडे नोंदणीकृत करार आहे, पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि भाडे करून नियमित भाडं देतोय, तोपर्यंत तुमचं घर 100% सुरक्षित आहे. तरीही एक सोपा नियम पाळा. 11 महिने करार मग रिन्युअल. यामुळे जुना ताबा संपतो आणि नवीन ताबा सुरू होतो, ज्यामुळे मालकी हक्काचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला या विषयावर आणखी काही शंका आहेत का? किंवा तुमच्या ओळखीत कोणासोबत अशी फसवणूक झाली आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कायदा कळाला की भीती पळते. हा व्हिडिओ तुमच्या सर्व घरमालक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा. या बोलूया.